बस झालं कस काय आता म्हणणार बस बस झालं मारा आता नाही झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो दत्तात्रेय बाबांच्या चरणी. आणि आज मागणी पण अभंग उद्या काला बाबाजीचाच काला आहे. खरं तर त्यांचंच आज कीर्तन होतं, त्यांचं मी घेतलं महाराजांना थांबा म्हणलं मला कीर्तन करू द्या. 7 दिवस दत्तकथा त्यांच्या मुखातून तुम्ही 7 दिवस श्रवण केले असेल. त्या दत्तकथाचं पूर्ण सार की बाबा आई वडिलांची सेवा करा. बरोबर, आई वडिलांची सेवा करा. कारण का तर जगात अशी कुठलीच बँक नाही की ती याच घेऊ शकते. अशी जगात कुठलीच बँक नाही की ती याच घेत नसत. पण अशी एक जगात एक बँक आहे की ती याच फक्त घेत नाही, ती म्हणजे फक्त आई वडील. त्यांना वाटते हो माझ्या मुलाचं चांगलं हो. बरोबर आहे, दुसऱ्याला वाटत नाही. मी मगाशीच म्हणलं ना त्याचा काटा लागावा, त्याचा बंगला माझा हवा, आई वडिलांना वाटत. आणि आई वडील समजा मुलं असते, मुलं कशामुळं आई वडिलाचा एक आधार म्हणून असतात. बरोबर आहे. आणि तीच लग्न झालं की तांदळात काय फरक पडतंय की त्याच्या कानातून धुरच निघत. आई म्हणते बाळ्या बाळ्या, आई म्हणते बाळ्या. बायको जर म्हणली ऐकलं आलो रे बाबा, इतका फरक. जर मुलानं जर आई वडिलांना जर विचारलं बाबा दवाखान्यात जायचं का, अर्धाच दवाखान्यात दुखणं पळून जाते. की आई जेवलीस का, आईचं मन भरून जाते की माझ्या लेकरानं मला विचारलं बाबा तुम्ही जेवलात का. हो मी आत्ताच जेवलो बाळा, तू बी जेव. सुन ना एक गोष्ट मनातून सांगतो, नारदाच्या गादीवर